ची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. चला अर्णव मधु इलेव्हन आपल्याला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, थोडंसं सहकार्य करा. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी प्रतीक आणि प्रतीक सोबत सुमित मैदानाच्या आतमध्ये. आर्यन भोईर सध्याच्या घडीला मात्र चर्चेतला गोलंदाज. पहिला बॉल यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आलाय. अगदी बॅटच्या स्टिकर जवळ बॉल लागून मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय.
9 धावा झालेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातले. धावसंख्या झाली आहे 15.
चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. थोडा विश्राम त्या ठिकाणी घेतल्यानंतर मात्र एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय सर. आणि इम्रोज खानला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत इम्रोजच्या माध्यमातून केली जाते ओव्हर द विकेट. यावेळेला लेग कटर पाहायला मिळतोय. भूमिकेत खूप चांगली यष्टीरक्षण, खूप चांगली विकेट किपिंग आपण पाहतोय केतन कडून. आणि यावेळेला रिव्हर्स फटका. डीप पॉइंट वरती फिल्डर आहे परंतु चांगलं टायमिंग, परंतु धाव फक्त एकच मिळाली आहे. दिशा थोडीशी मात्र जास्त स्क्वेअर गेलेली आपल्याला पाहायला मिळाली. पॉइंट कडे मात्र जाताना एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर सध्या 18 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पंच रमाकांत पवार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत. शेवटचा चेंडू. यावेळेला अगदीच भरकटलेला बॉल पाहायला मिळतोय. डाऊन दी लेग साइड होता. लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर आहे हा चेंडू. आणि पंचांकडून मात्र काय निर्णय घेतला जातो पाहूया. आणि पंचांनी मात्र रिव्ह्यू मागितलाय बीमर बॉल साठी. आमच्या स्ट्रायकिंग अंपायर नासिर शेख सरांनी मात्र हा रिव्ह्यू घेतलाय बीमर बॉल साठी. सध्या स्कोर जर आपण पहिला सर्वप्रथम डिसिजन जाणून घेऊया आणि त्यानंतर मग स्कोर कडे लक्ष टाकूया. काय निर्णय येतोय आमच्या तिसऱ्या पंचांकडून. आणि हा नो बॉल आहे. बीमर असणार आणि बीमर सोबत मात्र फ्री हिटचा बॉल खेळण्याची सुद्धा संधी त्या ठिकाणी मात्र मिळते फलंदाजाला. इम्रोजला हा चेंडू मात्र पुन्हा एकदा हाताळावा लागेल. आणि पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फ्री हिटचा बॉल आहे. फिरोज मात्र त्या ठिकाणी बॉल खाली यायचा प्रयत्न करतोय. जजमेंट मात्र करता आलेला नाहीये प्रॉपर. बॉल हवेतच हरकत करताना येताना खाली त्याला जज करणं थोडस कठीण गेलं फिरोज शेखला. स्कोर जर पाहिलं तर ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि 21 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेलेत आतापर्यंत. नामांकित संघांचा हा खेळ आहे. दोन मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग आपण आतापर्यंत पाहिली, तितकी जबरदस्त बॉलिंग आपण आतापर्यंत पाहिली. आर्यन भोईरला आपण पाहिलं, त्यानंतर आता इम्रोज खानने आपली ओव्हर पूर्ण केली आहे. 21 धावा स्कोरबोर्ड वरती 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. बॉलिंग मार्क वरती कोणाला पाचारण केलं जाईल याच्याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा आहेत. आणि गोलंदाजी मार्क वरती मात्र आशिष मेहरोल वडाळा अँटॉप हिल या परिसरातून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. फायटर 11 सारखा संघ आणि तदनंतर मात्र तिथून झालेली सुरुवात. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर उच्च कोटीचं क्रिकेट तो खेळतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आशिष मेहरोलकडे नेहमीच पाहिलं गेलंय. आशिषचा पहिला बॉल या वेळेला सोडून दिलाय. कोणतीही छेडखानी नाही याच्या बॉल सोबत. एक चांगली गाईड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सोडून दिलेला बॉल पाहायला मिळाला. अतिरिक्त धावेच्या इशाऱ्यासोबत संघाच्या धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय.
यावेळेला शरीरावर मारा करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. विक्रांत चव्हाण त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लेझी थ्रो पाहायला मिळाला. ओव्हर थ्रो ही होतोय की काय? विक्रांत चव्हाण, डीएन नगर अंधेरी. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक रणजीपटू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या वेळेला चांगला बॉल, खूप जबरदस्त गोलंदाजी या वेळेला पाहायला मिळाली. पिचिंग चांगली होती, वेगही होता गोलंदाजीमध्ये. या वेळेला एक हाती फटका खेळलाय. फाईन लेग क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल करताना केतन मात्र वेगाने धावतोय बॉलवरती. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. आशिष मेहरुल पुन्हा एकदा मात्र सज्ज आहे गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस बॉल होता या वेळेला. टप्पा गावत नाहीये तिकडे, मात्र आपण जर पाहिलं तर टप्पा सापडत नाहीये तिकडे आशिष मेहरोलला. धोंडीराम सर, क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा आहे. आपण रिव्ह्यूची मागणी मात्र तिकडे केली आहे पंचांकडून. रिव्ह्यू मागितला गेला या बॉल साठी, मात्र पुन्हा एकदा पडताळणी होईल. अगदी हा निर्णय जो आहे तो हायकोर्टातून आता सुप्रीम कोर्टाकडे आलाय. आमचे तिसरे पंच अर्थात राजेश तळाशिलकर आऊ सर त्याची पडताळणी करतायत. tenniscricket.in या इंडिया फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट वरती मात्र या स्पर्धेचं केलं जाणार थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी दूध का दूध और पानी का पानी. पाहूया काय निर्णय येतोय आमच्या तिसऱ्या पंचांकडून. ऍडव्हान्स अगेन नो बॉल. पुन्हा एकदा मात्र नो बॉलचा इशारा येतोय आमच्या तिसऱ्या पंचांकडून. फ्रीटचा बॉल हाताळावा लागेल आशिष मेहरोलला. फ्रीटचा बॉल या वेळेला पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक. फिरोज मात्र बॉलच्या मागे धावतोय. इम्रोज खान आलाय पाठीमागून आणि हा थ्रो मात्र अगदीच वेगळ्या दिशेला आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. डिक्लेअर मध्ये जाईल का बॉल? थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली या वेळेला. आणि या वेळेला पुन्हा एकदा मात्र फाईन लेगकडे बॉल. एकच धाव तिकडे मिळणार आहे. एकेरी धावीवर समाधानी राहावं लागेल.
आताच्या 3 धावा. एकंदरीत स्कोर जर आपण पाहिला 33 धावा स्कोरबोर्ड वरती झालेत. 33 धावा. पंचांना न विचारता कोणी मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. सुमित ढेकळे. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. प्रथमेश बेलछेडा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. इम्रोकचं मात्र षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची
धावसंख्या आपण जर पाहिली तर 37 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. 37 रन्स ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. राजे छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 दुसरं पर्व आणि आज पहिला दिवस. दोंडीराम सर, आज युवा खेळाडूंचा हा खेळ पाहिल्यानंतर कसं वाटतंय? मुंबईचं क्रिकेट आता किती प्रगत आहे की आपण जर पाहिलं तर किती वेगवान आहे मुंबईचं क्रिकेट आता? मुंबईचं क्रिकेट एवढं वेगवान आहे की त्या क्रिकेटच्या पाठीमागे आता क्रिकेट पूर्णपणे वेगवान आहे. इंटरनॅशनल क्रिकेट म्हटलं तरी पण ते वेगवानच आहे. तसंच हेही क्रिकेट तेवढंच वेगवान आहे. आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत क्रिकेटच्या पटलावरचे तारे सितारे या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणजीपटू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिरोज शेख आलाय शेवटची ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल इथे बाउन्सर करायचा प्रयत्न तिकडे मात्र होत होता. पंचांनी मात्र त्याला दंडित केलं. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे व्हाईट बॉलचा इशारा तिकडे मात्र कळवला जातोय. अतिरिक्त धावेने सुरुवात होते शेवटच्या षटकाची. या वेळेला मात्र बीट झाले. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. डावखुऱ्याचा फलंदाज, डावखुऱ्याचा गोलंदाज आणि चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. पुन्हा एकदा मात्र बीट केलं जातंय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू तिकडे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला आणखीन एक बॉल पाठीमागच्या बाजूला एकेरी धावेसाठी मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धाव घोषित स्वरूपातली मात्र त्या ठिकाणी मिळाली आहे. सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन एंड कडून फिरोज शेख पुढच्या बॉल. या वेळेला थोडासा कमी गतीने आणि आखूड टप्प्याचा बॉल, परंतु पंचांचा निर्णय जाणून घेऊया. पंच आपला निर्णय सांगतील. एकच धाव आहे. एकच धाव असणार आहे, लक्षात घ्या. चाळीस धावा स्कोर कार्ड वरती. दोन चेंडूंचा खेळ मात्र हातामध्ये आहे. आता बघूया 40 धावांपर्यंत मजल मारली आतापर्यंत. 11 नायगाव रायगड. जबरदस्त स्ट्रोक येतोय आणि 6 धावा नक्कीच या ठिकाणी मिळणार आहेत. थोड्याच वेळात मात्र या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावरती शुभागमन होत आहे ते
महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने ज्यांचं विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेला ते गुरुराया फाउंडेशनचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष अतुल राजेंद्र पालवे, माननीय विधानसभा प्रमुख येवला लासलगाव विधानसभा शिवसेना यांची उपस्थिती या स्पर्धेत लाभणार आहे. आणि या वेळेला सुद्धा ऑन साइडला भिरकावलेला बॉल पाहायला मिळतोय. विकी येतोय त्या ठिकाणी, थ्रो केलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला, थ्रो वेगळ्या ठिकाणी चाललाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत, परंतु त्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरतील. 2 धावा मिळतील आणि 2 धावांसोबत पहिल्या 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि 48 धावा धावफलकावरती लावल्या गेलेत. 49 धावांचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. 49 टू विन. भांडूप स्ट्रायकर आपण रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस लगेच ही मॅच संपल्यानंतर केला जाणार आहे. हॅलो. आणि मैदानावरती शुभागमन झाले ज्या आपल्या संपूर्ण टीमसाठी, आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीसाठी, ज्यांनी मात्र या 2 दिवसांसाठी आम्हाला जे पाण्याचं व्यवस्थापन पार पाडलं, असे सन्माननीय अमितजी पावसकर यांचं या ठिकाणी मात्र शुभागमन झाले. या अमितजी आपलं सहर्ष स्वागत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण अमितजी पावसकर यांचं व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत करूया. चला ओपनिंग बॅटर पाठवून द्या. अमित पावसकर यांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती आज आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने केला जातोय. आणि अरुणा मधु 11 संघाचे संघमालक राजनजी साळी यांचं सुद्धा या ठिकाणी मात्र शुभागमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपलं सुद्धा राजनजी हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज प्रभादेवी प्रॅक्टिस बॉईजच्या वतीने. अरुण मराठा हा संघ आज मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या पटलावरती एक उभारी घेतोय. त्या संघाचे संघटक म्हणून सातत्यपूर्ण ज्यांनी काम पाहिलंय असे राजनजी साळी यांचं सुद्धा मैदानावरती शुभागमन. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. अमितजी पावसकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. चला सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवून द्या विनंती असेल.
पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये मात्र दोन हार्ड हिटर बॅटर मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला केतन वामन म्हात्रे मॅन फ्रॉम वाकळण आणि त्याच्या सोबत मात्र आकाश जांगीड आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजी जबाबदारी मात्र कोणावर सोपवली जाणार आहे याच्याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण महत्वपूर्ण मॅच आहे. पहिल्याच सामन्यामध्ये मात्र हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आणि एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर अशा खेळाडूंचा भरणा घेऊन मात्र दोन्ही टीम आज मैदानावरती पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याची दोन देणार ना त्यातच चॉईस करायची. सामन्याची सुरुवात होतीये. राज सिंग आलाय 49चा पाठलाग करायचा आहे. रत्नदीप आलाय गोलंदाजीसाठी आणि मैदानावरती शुभागमन होतंय. आमच्या प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयजचे सल्लागार, गुरुराया फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष, माननीय विधानसभा प्रमुख येवला लासलगाव विधानसभा शिवसेना, सन्माननीय श्री अतुल राजेंद्र पालवे साहेबांचं आज प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयजच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. महाराष्ट्र राज्याचे लाडके कार्यसम्राट उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने गुरुराया फाउंडेशन यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आणि गुरुराया फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष, विधानसभा प्रमुख येवला लासलगाव विधानसभा शिवसेना, सन्माननीय श्री अतुल राजेंद्र पालवे साहेबांचं प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयजच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. मान्यवरांच्या आगमनानंतर मात्र या ठिकाणी लगेच विकेट आलेली आपल्याला पाहायला मिळाली. अगदी महाराष्ट्राचा बायकर मॅन म्हणून ज्या खेळाडूची चर्चा चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताच्या क्रिकेटच्या पटलावरती, असा केतन वामन म्हात्रे तंबूच्या आसऱ्याला पहिल्याच बॉलवरती रत्नदीपच्या चेंडूवरती आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. एक मोठा विकेट. गुरुराया फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष, येवला लासलगाव विधानसभा प्रमुख शिवसेना, सन्माननीय अतुल राजेंद्र पालवे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयजच्या वतीने आयोजित या भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि नॉकआउट फेरीतील हा शेवटचा सामना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन महाराष्ट्राच्या आणि भारताच्या क्रिकेटच्या पटलावरचे मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये. अर्णव मधु 11 आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर प्रिवान 11 नायगाव रायगड. दोन संघांमधली एक बिग फाईट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दीपकबाईंच्या शुभ हस्ते तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती मात्र
एक यथोचित सन्मान यथोचित सत्कार करतोय तो सन्माननीय अतुल राजेंद्र पालवे साहेबांचा आपल्या प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयच्या या भव्य दिव्य अशा मर्यादित षटकांच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला आज सदीच्या भेट दिल्याबद्दल आमच्या प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयच्या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने येवला लासलगाव विधानसभा प्रमुख सन्माननीय अतुल राजेंद्र पालवे साहेबांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. साहेब, आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवला, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. आपले मनपूर्वक हार्दिक आभार. आणि असंच सहकार्य आमच्या आयोजन समितीला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही सिद्धिविनायक गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतोय. श्रेयश कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. केतन म्हात्रेच्या विकेट नंतर मॅन फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलनी बँड्रा या संपूर्ण भारताचा हेलिकॉप्टर बॉय म्हणून ज्या खेळाडूची चर्चा राहिली, अगदी पाकिस्तानच्या जहीर कालिया सारख्या एका वेगवान गोलंदाजावरती शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती जाऊन षटकारांची मालिका बरसवणारा फलंदाज श्रेयश कदम. पहिलाच बॉल आणि या वेळेला लांब 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 लचक षटकार, सडक पे कडक, एक कडक बेधड़क षटकार. श्रेयश कदम, जिसके नाम में है दम उसका नाम है श्रेयश कदम. हाफ ट्रॅकर चेंडू होता, शॉर्ट आर्म पुल केला, बॉलला गुल केला, मैदानातून बाहेर. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. जबरदस्त स्ट्रोक, 49चा पाठलाग. रत्नदीप राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पहिला बॉल केतन म्हात्रेची विकेट, त्यानंतर एक डॉट, आता मात्र षटकार. या वेळेला हेलिकॉप्टर षटकार. वा, जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत लांब षटकार ठोकण्याची क्षमता असलेला फलंदाज, ज्याची चर्चा, ज्याचं कौतुक मात्र भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी सुद्धा केलं. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मधला पहिला 9वा मारणारा फलंदाज श्रेयश कदम मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा जबरदस्त वापर फटक्यामध्ये पाहायला मिळाला. 2 बॅक टू बॅक सिक्सर. आणि या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त केला. ईट का जवाब पत्थर से नहीं, अब डायनामाइट से दिया जाएगा. 2 नंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र त्रिफळा चित केलंय, 4 मुंड्या चित केलंय रत्नदीपने. श्रेयश विद्याधर कदंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. याला म्हटलं जातं लाकूड तोड गोलंदाजी. अगदी मधली यष्टी वाकवली आहे, यष्ट्या डिसमेंटल केल्या आहेत. कोण येणार आता फलंदाजीसाठी? मोठं बॅटिंग लाईनअप आहे अर्णव मधु 11 संघाकडे सुद्धा, परंतु 2 मोठे झटके लागलेत. भारताचा बायकर मॅन केतन म्हात्रे माघारी आहे आणि हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट श्रेयश कदम सुद्धा तंबूच्या आसऱ्याला गेलाय. चला लवकर बॅटर पाठवा, विनंती आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मॅन फ्रॉम अंधेरी नागेश वाडेकर. एक स्पर्धा जी नरे पार्क मैदानावरती रंगली. रायगड प्रिवान 11 संघासाठी तो खेळला. पहिल्याच सामन्यामध्ये समोर मोठं लक्ष असताना शेवटला तो बॅटिंगला आला आणि आपल्या टीमला ज्याने विजय मिळवून दिला तोच नागेश वाडेकर आज मात्र प्रिवान 11 नायगाव रायगड संघाच्या विरोधात मैदानाच्या आत उभा ठाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय.
रत्नदीपला यश मिळाले. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातून. पाचवा बॉल नागेश साठी. या वेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग अपील करतायत तिकडे नागेश वाडेकरच्या विकेटसाठी. कॉट बिहाइंडचा प्रयत्न तिकडे. धावा धावा आणि धावांसाठी केली जाणारी धावा धाव आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू आलाय. या वेळेला अजित मोहिते यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न तिकडे. बॅटिंग साठी मात्र आकाश जहांगीर मैदानाच्या आतमध्ये. एकापेक्षा एक वरचढ आणि एकापेक्षा एक मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले भारताच्या क्रिकेट पटलावरचे दोन मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. आकाश जहांगीर, रत्नदीप. शेवटचा बॉल. या वेळेला मात्र डाऊन दी लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा पंच नासिर शेख सरांच्या माध्यमातून मात्र कळवला गेलाय. एक्स्ट्रा रन्स हाताळले जात आहेत. ओव्हर संपते की काय याच्याकडे मात्र सर्वांच्या नजरा होत्या, परंतु त्यातल्या त्यात हाताळला गेलेला हा व्हाईट बॉल, त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल रत्नदीपला. फुलटॉस होता या वेळेला. गली क्षेत्रातून बॉल पाठीमागे गेलाय. तिकडनं मात्र डीप मधून फिल्डर आलाय. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये नागेश आणि आकाश. या वेळेला मात्र एक्स्ट्रा 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 घेणार की काय, माघारी परतले. नागेशने थांबवलं. रन होणार की नाही याच्याकडे मात्र सर्वांची नजर होती. 2च धावा तिकडे मात्र घेतल्या गेल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 19 धावा. 30 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. कोणाच्या हातामध्ये सोपवला जाणार पुढील षटक. अमेय लाड सध्याच्या घडीला याही गोलंदाजाच्या नावाची चर्चा आहे. एक वेगळी ऍक्शन आहे या गोलंदाजाची आणि त्यामुळेच तो चर्चेत राहिलाय. मगाशी आपण सत्यम चौधरीला पाहिलं आणि आता मात्र अमेय लाडला आपण बघतोय. अगदी उजव्या हाताचा 19 धावा स्कोर कार्ड वरती. उजव्या हाताचा पॉल ऍडम्स म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इन ऍक्शन आहेत सर्व. एका बाजूला आपण जर पाहिलं तर सुमित ढेकळे आहे, अजित मोहिते आहे, मंदार गुरव बंडे आहे मैदानाच्या आतमध्ये, प्रथमेश बेलछेडा अण्णा, रणजीपटू आहेत मैदानाच्या आतमध्ये. शशी कदमला आपण जसं पाहिलं होतं सकाळच्या सत्रामध्ये. वेगळी ऍक्शन आणि त्या ऍक्शनला रिएक्शन देत बॉलला पाठवलं कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पार. येतोय आणखीन एक षटकार नागेश वाडेकर. या वेळेला आपले हात खोलताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट टेक्निक, दुसरी गोष्ट टायमिंग, तिसरी गोष्ट टेम्परामेंट आणि चौथी गोष्ट ताकद. महत्वपूर्ण बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. प्रथमेश पाटीलजींचं पुन्हा एकदा मैदानावरती शुभागमन होतंय. अविघ्न एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा या स्पर्धेचे मार्गदर्शक, त्याचबरोबर अतुलजी पालवे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
वेगळी ऍक्शन आहे या वेळेला. बाउन्सर होता, टप्पा थोडासा मागे खेचला. बॅक ऑफ द लेंथ वरती केली जाणारी गोलंदाजी. व्यासपीठावरती मात्र गुरुराया फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष आणि त्याचबरोबर येवला लासलगाव विधानसभा प्रमुख शिवसेना सन्माननीय अतुल राजेंद्र पालवे साहेब सोबत प्रथमेशजी पाटील यांची पुन्हा एकदा उपस्थिती या व्यासपीठाला लाभते. यावेळेला मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेची घोषणा तिकडे मात्र पंच करतायत. यावेळेला मात्र वळवला होता बॉल, बॅटची एज घेतोय, शरीरावर जाऊन आदळतोय आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होतीये. भांडूप स्ट्रायकर आपण टॉस साठी यायचंय. भांडूप स्ट्रायकर हा ट्रॅकर होता. यावेळेला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत, बॉल खाली आणि योगेश पेंडकर, योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये. पेणवरून आलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. रणजीपटू जबरदस्त कॅच पकडत असताना नागेश वाडेकरला माघारी परतावं लागेल. संघर्ष केला, फाईट केली, प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि यावेळेला मात्र तो प्रयत्न फसला आणि नागेश वाडेकर तंबूच्या आश्रयाला जाऊन बसला. आणखीन एका विकेटचं पतन होईल. 26 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. 23 ची अजूनही गरज. आम्ही या लाड गोलंदाजी करत असताना आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अमित नाईक. नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोलगेट मैदानावरती रंगलेली स्पर्धा अर्थात धर्मवीर चषक या स्पर्धेचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तर मॅन फ्रॉम एकतगर अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये. अमेय लाड आणि अमित नाईक. ओहो, या वेळेला मात्र काय बॉल टाकला होता. अमित नाईकला बीट तर केलंच, परंतु मला वाटतं कुठेतरी बॅटची एज घेतली होती. ओव्हरचा खेळ मात्र संपलाय आणि 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या 26 वरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मात्र जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. आकाश जांगीड आणि अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. बॉलिंग साठी मात्र आता कोणाला पाचारण केलं जाईल, कोणाच्या हातामध्ये मात्र ही जबाबदारी दिली जाणार आहे, पाहूया. थोडासा विचार विनिमय त्या ठिकाणी चालू आहे सुमित डेकळे आणि अजित मोहिते यांच्यामध्ये. खूप सारे विकल्प आहेत, खूप सारे ऑप्शन आहेत, पण सध्या बॉलिंग द्यायची कोणाला हा विचार मात्र तिकडे टीम मध्ये सुरू आहे. बॉलिंग मार्क वरती राज सिंग, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. एक वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाज. ऐश्वर्य सुर्वे बाबासारखा ऑप्शन आहे टीम कडे. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. स्ट्राइक वरती सध्या आकाश जांगीड बॅटिंगची कमाल दाखवेल. पहिला चेंडू या वेळेला डाऊन द लेग साइड आहे. एक्स्ट्रा घ्यायची की नाही विचार 2 फलंदाजांमध्ये तिकडे सुरू आहे. कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली. अतिरिक्त धाव तिकडे जरूर मिळाली आहे. अधिकची धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे मात्र आकाश जांगीडचा होता, परंतु अमित नाईकने मनाई केली. कोणती कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही, ऐकायला मिळाली नाही. या वेळेला मात्र खूपच जास्त उसळी घेणारा बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून.
आणि मला वाटतं वॉर्निंग सुद्धा दिली जाईल तिकडे गोलंदाज राज सिंग याला. पुन्हा एकदा मात्र पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय, त्यामुळे या नंतरचा बॉल जो आहे तो फ्री हिटचा बॉल असेल. राज सिंग फ्री हिटच्या बॉलसाठी. हा जबरदस्त बॉल, गतीमध्ये चांगलं परिवर्तन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि चांगली फिरकी पाहायला मिळाली. बॅक ऑफ गुड लेंथ वरून मात्र बॉलला वळवलं गेलं होतं, फिंगर रोल केले होते, बोट फेरली होती चेंडूवरती आणि बॉलला जरा सोपवलं ते अजित मोहितेच्या हातामध्ये. पुन्हा एकदा वळवलाय बॉल, अपील, आणि ही अपील मात्र पंचांनी परत एकदा फेटाळून लावलेली दिसतीये की काय, परंतु स्ट्रेट अंपायरने सांगितलंय होय फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. आकाशला माघारी परतावं लागेल. राजनी मात्र मिळवली आणखीन एक विकेट. कुठेतरी मात्र आता अर्णव मधु 11 संघ हा अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानावर दाखल होतोय, नजमुल मंडल. बॅटिंग लाईनअप खूप मोठा आहे, परंतु गोलंदाजांनाही त्या वेळेला सामोरं जाताना थोडस अडचण येते. फलंदाजी करणारी टीम अर्णव मधु 11 या टीम समोर मात्र आता एक मोठं आव्हान म्हणावं लागतं. इतक्या चांगल्या स्थितीमध्ये नाहीये. चांगला वेग आणि पिचिंग लाईन आणि लेंथ वरतीच कंट्रोल, जबरदस्त नियंत्रित गोलंदाजी राज सिंग यांची. भांडूप स्ट्रायकर आपण टॉस साठी यायचंय. भांडूप स्ट्रायकर या वेळेला अगदी बॅटच्या रडार मध्ये सापडलेला बॉल पाहायला मिळतो. विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा. हा महत्वपूर्ण षटकार या मॅच मध्ये मात्र कमबॅक करून देणारा षटकार असू शकतो अर्णव मधु 11 या टीमला. भांडूप स्ट्रायकर चांगला बॉल या वेळेला राज सिंग बीट करतोय. नजमुल आणि रक्षक अजित मोहितेच्या हातामध्ये. शेवटचा बॉल आता मात्र बाकी राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष टाकूया. हा बॉल संपल्यानंतर हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. लेग स्टिकच्या खूपच बाहेर होता. पंचांकडून मात्र अतिरिक्त घोषणा केली जाते. 36 धावा, 13 ची गरज आहे. शेवटचा बॉल या ओव्हर नंबर 3 मधला आपल्याला पाहायला मिळेल. राज सिंग
या वेळेला मात्र लेग बिफोर विकेट साठी मागणी करतायत अजित, परंतु ती मागणी पंचांनी फेटाळून लावली आहे. लेग बाईटचा इशारा तिकडे मात्र पंचांकडून कळवला जातोय आणि संघाच्या धावफलकाचा आकडा जर पाहिला तर 37 धावांवरती जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर 37 धावा म्हणजे 12 चेंडूत 12 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. कोणाच्या हातामध्ये आता ही निर्णायक ओव्हर सोपवली जाणार? या ओव्हर मध्ये मात्र आता एक कंजूस गोलंदाजी करावी लागेल. तिखट मार्याची गरज आहे. इकॉनॉमिकल ओव्हर हाताळावी लागणार आहे. त्यामुळे कोणावरती जबाबदारी दिली जाते? मला वाटतं अमय लाडला तिकडे मात्र पुन्हा एकदा पाचारण केलं जातंय. सुमित डेकडे एक जिद्दी कर्णधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलंय. अजित मोहिते आहेत. एक चांगला दांडगा अनुभव या सर्व खेळाडूंकडे आणि त्या अनुभवाचा पूर्णतः वापर मात्र त्या ठिकाणी या सामन्याला जिंकण्यासाठी मात्र केला जातोय. हे अनुभवाचे बोल आणि अनुभवाचा वापर करून मात्र मॅच जिंकणार तर जिंकणार कोण? अर्णव मधू 11 की प्रिवान 11 नायगाव रायगड? हा या वेळेला अपील आणि बरोबर यष्ट्यांच्या मधोमध सापडलेत आणि पंचांनी मात्र इथे आपले एक बोट आसमंताकडे उंचावलंय आणि मान्यता दिली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 36 प्रमाणे. नजमुल मंडल पायचीतच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. पहिला चेंडू फ्लायटेड यॉर्कर, बॅक ऑफ द हँड रिलीज केलेला बॉल आणि बरोबर यष्ट्यांच्या मधोमध सापडले. 11 चेंडू आणि 12 धावा. कोण येणार बॅटिंग साठी? आशिष मेहरोल मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 12 धावा. उद्याच्या दिवसात 40 वर्षावरील मात्र खेळाडूंचा खेळ, अगदी लेजेंडरी प्लेयर्स सुद्धा तुम्हाला इन ऍक्शन मैदानावरती दिसणार आहेत, ज्यांनी मागील कित्येक दशक आपल्या क्रिकेटच्या पटलावरती या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलं. अशा खेळाडूंचा खेळ तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवायला मिळेल. छत्रपती संभाजीराजे महाराज चषक 2025 हे पर्व दुसरं आपण पाहताय. ओ फिरकीच्या जाळ्यात मात्र फसवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अमय लाडकडून. फ्लायटेड डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा बॉलला वळवलं होतं, परंतु 22च्या स्वरूपातली एक धाव पंचांकडून आम्हाला कळवली जाते. एकेरी धाव तिकडे घेतली गेली. संघाची धावसंख्या 38. 11-10 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. स्ट्राईकवर अमित नाईक आणि या वेळेला आखूड टप्प्याचा बॉल आणि हा बॉल गेलाय तर गेलाय कुठे? बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक कडक शॉट येतोय अमित नाईकच्या बॅट मधून. मॅन फ्रॉम एकटगर. जबरदस्त प्रहार आणि बॉल सीमा पार षटकार. अकराची गरज होती, 6 आल्या, आता फक्त 5 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक राहिलेत 9. आता आक्रमक फिल्डिंग. अमयचा पुढचा बॉल. या वेळेला समोर ड्राईव्ह केलाय, बॅकफुट वर जाऊन केलेला फटका तिकडे मात्र प्रतीक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा बाउन्सर करायचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना जिंकलाय अर्णव मधू 11 या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन राजन साळी आणि टीम. मनपूर्वक अभिनंदन असेल